शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील करत होते। आता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार असून त्यांना देखील आता एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर देखील त्यांच्या समोर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची असलेली आनंदाची बातमी देखील सुरुवात करू। त्या आनंदाच्या बातमीला जेणेकरून तुमचा देखील प्रश्न या ठिकाणी राहणार नाही। नमोच्या 8व्या हप्त्याचे बद्दल एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे। नमोचा 8वा हप्ता देखील आता तुम्हाला पूर्णपणे टाकण्यात येणार आहे। नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणारच, त्याचबरोबर तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा म्हणजेच पीएमचा 22वा हप्ता असे 2 हप्ते तुम्हाला देखील एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये देखील जमा दिसणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे ती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। तर चला नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तरपणे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे नक्की बघावा लागणार आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमोचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही देखील करत होता। 1.5 ते 2 महिन्यापासून देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत होते। आता याचमध्ये एक मोठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर पीएमचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। म्हणजे एकूण शेतकऱ्यांना किती 2 हप्त्याचे किती रुपये देखील मिळणार तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच ते बघूया। तर चला या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्याचे 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आणि पीएमच्या 22व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये त्यांना मिळणार। म्हणजे असेच 4,000 रुपये शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे। फक्त तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुमचं पण एक महत्त्वाचं काम अधुरं असेल तर लगेच तुम्ही ते पूर्ण नक्की करून टाका। तर चला हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो सविस्तरपणे आपण अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। त्यासाठी ते महत्त्वाचे काही जिल्हे देखील समोर आलेले आहे। म्हणजेच आता या 25 जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता पडणारच, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता बी शेतकऱ्यांना देखील टाकण्यात मध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 25 महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार। ज्या 25 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची कुठली गरज देखील राहिली नसून आता या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार। त्याचबरोबर पीएमचा 22वा हप्ता बी त्यांच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। ते 25 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। तर चला त्या 25 जिल्ह्यातील पूर्णपणे या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2 हप्ते एकत्रितपणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टाकण्यामध्ये येणार आहे। हा हप्ता तुम्हाला देखील आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये देखील 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। आता फक्त या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच देखील हे 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमचा जिल्हा देखील या ठिकाणी आला तर तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहेत। त्यामुळे ते महत्त्वाचे 25 जिल्हे बघायला विसरू नका जेणेकरून तुमचा देखील प्रश्न या ठिकाणी राहणार नाही। आता यामध्ये पहिल्याच क्रमांकावर जिल्हा देखील असणार आहे नांदेड जिल्हा। जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल आणि तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील चिंता नमोच्या 8व्या हप्त्याचीच नव्हे तर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचीच मिटलेली आहे। म्हणजेच आता तुम्हाला 2 हप्ते देखील एकत्रितपणे पडणार आहे। बीड जिल्हा आपला जिल्हा समोरचा असणार आहे बीड जिल्हा। आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा बीड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता देखील करू नका। समोरचा जिल्हा धाराशिव जिल्हा। आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता धाराशिव जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। आता तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल आणि तुम्ही देखील पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये होता तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही पण अजिबात काळजी करू नका। तुम्ही पण आता कसलीच काळजी
कसली चिंता करू नका. समोरचा जिल्हा नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता लक्ष देऊन ही बातमी पूर्ण नक्की बघा. आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा आणि त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता बी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज देखील तुम्हाला राहिलेली नाही. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा. जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा परभणी जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसली चिंता करू नका. कारण की आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे तुम्ही देखील काळजी करू नका. तुमची देखील प्रतीक्षा आता संपल्याशिवाय राहणार नाही. नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचा ही 22वा हप्ता तुम्हाला देखील जमा दिसेल. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी हे एक महत्त्वाचं काम नक्की पूर्ण करून टाका. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा जालना जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता करू नका. कारण की आता जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमोचा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचा ही 22वा हप्ता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसली चिंता करू नका. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुमच्यासाठी देखील आली या मोठी आनंदाची बातमी. वर्धा जिल्ह्यातील नमोचा 8वा हप्ता देखील वर्धा जिल्ह्यात वाटप होणार. नमोचा 8वा होणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता बी वर्धा जिल्ह्यामध्ये वाटप देखील करण्यामध्ये येणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याच्या नंतरचा जिल्हा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसली चिंता करू नका. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, अहिल्यानगर जिल्हा पण तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसली चिंता करू नका. कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आता लवकरच नमोचा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचाही 22वा हप्ता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता करू नका. हे महत्त्वाचे जिल्हे देखील होते. आता हे तर तुम्ही बघितले आणि या YouTube चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.